नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या गौरी पूजन विशेष कार्यक्रमामध्ये मी अपर्णा काळे आपल्या सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, भाद्रपद महिना सुरू आहे. हा महिना धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या गणरायाचं आणि गौरींचं आगमनही झालेलं आहे. सगळीकडे चैतन्य, उत्साह अगदी ओसंडून वाहत आहे. सोन्या मोत्याच्या पावलानं गौरी आपल्या दारी आलेली आहे. तिची सागर संगीत पूजाही झालेली आहे. पंचपक्वान्नांच्या नैवेद्याचं ताटही तयार आहे. आणि मंडळी बरं का, तिच्याशी खेळायला, तिच्याबरोबर गप्पा मारायला, तिचं छान कोड कौतुक करायला आज तिच्या सख्याही आलेल्या आहेत आणि त्या तिच्याबरोबर भरपूर खेळ खेळणार आहेत. चला तर मग आपणही सगळेजण या खेळामध्ये सहभागी होऊया. चला ग, आरती करूया मंगळागौरीची. चला 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 ग, या ग चला चला. तू इथे उभी राहा. हे करा ग, गणपती सुरुवात करा. मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, उजळू पंचारती तिसला, मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, षोडश परिची पत्री आणू, खाजा करंजा जिलब्या ताजा, खाजा करंजा जिलब्या ताजा, नैवेद्या प्रति मागू, मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, उजळू पंचारती तिसला, मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला. चला ग, आता फेर धरूया. ए चला चला सगळ्या. ए या ग, या लवकर लवकर या ना. हसत ये गौरी नाचत ये, हसत ये गौरी नाचत ये, फुलांचा झेला झेलीत ये, फुलांचा झेला झेलीत ये, पायीचे पैंजण वाजवीत ये, पायीचे पैंजण वाजवीत ये, भक्तांच्या भेटीसाठी धावत ये, भक्तांच्या भेटीसाठी धावत ये, गौरी हसत ये, गौरी नाचत ये, हसत ये, गौरी नाचत ये, हसत ये, गौरी नाचत ये. चला ग, आता फुगड्या खेळूया. ये तुम्ही कोण येता आणि मी बघतो. ती नस उचल ना. फुगडी खेळता खेळता जमीन झाली लाल, जमीन झाली लाल, माझ्या अशी फुगडी खेळता पक्वा घाल, पक्वा घाल. ए चला ग, आता चौफुला खेळूया. चहा बाई चहा, कवती चहा, मैत्रिणी मैत्रिणींची फुगडी पहा, पाहात पहा उठून जा, आमच्या फुगड्याचा गाभा गाभ्या. काय झालं? चला ग, आता जात फुगडी घालूया. ए कुठे चालेल. नीट खेळा. फणा बाई फणा, नागाचा फणा, जात घातलंय दळायला आणा, दळायला आणा. आता खेळूया बस फुगडी. ए कोण खेळतंय बस फुगडी? मी जा 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 जा. ए
गवळण फुगडी. बस फुगडी पाय लंगडी, बस फुगडी पाय लंगडी, गवळण फुगडी गवळण नाचे, गवळण फुगडी गवळण नाचे. ए चला ग. आता काय? मंडळी, आपल्या परंपरांनी आपल्याला किती समृद्ध केलंय नाही. अहो, चूल आणि मूल हेच विश्व असलेल्या आपल्या आजा पणज्यांनी उंबरठ्याच्या आतलं अनुभव विश्व अतिशय मनोरंजकपणे खेळांच्या माध्यमातून आपल्यासमोर उलगडलं आहे. पाहूया. ए आपण दोघी खाऊ पेढा बाजरीच्या तांदूळ सडा. सडूबाई सडू तांदूळ सडू, सडूबाई सडू तांदूळ सडू. गौरी यायची जेवायला जेवायला, साखर भरवाय करायला करायला. सडूबाई सडू तांदूळ सडू, सडूबाई सडू तांदूळ सडू, सडूबाई सडू तांदूळ सडू. ए आता दोडके पण किसायचे, नुसत्या खेळत बसू नका, दोडके पण घ्या किसायला. किस बाई किस दोडका किस, किस बाई किस दोडका किस. दोडक्याची फोड लागते गोड आणि कतोड बाई आणि कतोड. माझ्यानी दोडका किसवना, मामाला बायको करवना करवना. किस बाई किस दोडका किस, किस बाई किस दोडका किस, किस बाई किस दोडका किस. चला ग, असा किसलेल्या दोडक्याला तिखट मीठ हवंय लावायला. हो, छान भाजी झाली पाहिजे. तिखट मीठ मसाला, फोडीचे पोहे कशाला. तिखट मीठ मसाला, फोडीचे पोहे कशाला. घरपेट खाऊन पोळ्याला खायला, पोळ्याला खायला. हे कोणाला वैद लागतं? ए मला द्या, लाटणं द्या. ए मला. सगळ्यांनी भराभर पोळ्या लाटा बरं. लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या, मामानी दिला मला सारंगी पेट्या. बाई सू साजणी सू, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू. कृष्ण गुजरी राधा गुजरी, गळ्यातला हार माझा सात पदरी सात पदरी. ए चला आता ताक घुसळून कृष्णाच्या आवडीचं लोणी काढूया. ए चला. हे चला उभी राहा. ए रवी द्या. तूच राहा, तूच छान दिसते. ए छान गोड ताक होऊ दे. हा, जरा सूर्यनारायणानी ताने मारी उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. उडत्या घराच्या वृंदावनाशी सांगेला, दिव्याचा धार जडो त्याच्या संसाराला, त्याच्या संसाराला, त्याच्या संसाराला. ए चला आता पुढे काय करायला. भरा सोमू गमू ए, सोमू गमू. प्यायला द्या. सोमू बमू. हा, गौरी गणपतीसाठी सगळ्यांचा आनंददायी खेळ.
सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमूचा नाडा सासूबाई सुनेला धाडा सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमू. मजा आली ना. सासूनं सुनेला माहेरी धाडलं पण त्याआधी त्यांचं भांडण चांगलंच रंगलं. चला हे काय सुनबाई. सासू सुनेचं भांडण करताय. वा मिनल त्याच्याशिवाय सुन मजा झाली काय? पाहिजे हा. सासू सुनेच्या भांडणाशिवाय. भांडणाशिवाय मज्जा काय. अग अग सुन काय म्हणता सासूबाई. अग अग सुनबाई. काय म्हणता सासूबाई. अग अग सुनबाई. काय म्हणता सासूबाई. इकडे ये. अग अग सुनबाई. काय म्हणता सासूबाई. छान पाऊस पडत होता. हे म्हणाले चांगली खमंग कुरकुरीत भजी कर. चांगली परात भर भजी केली. डायनिंग टेबलवर आणून ठेवली. आतून आल्याचा चहा घेऊन येते तोपर्यंत सगळी भजी गायब. इकडचंच काम आहे. विचारते परात भर भजी केली काय ग केलीस काय ग केलीस. परात भर भजी या वयात सोसली असती का. पुढे बिघडलं पोटबीट तर निस्तरणार कोण. म्हणून सगळ्या मैत्रिणींना वाटून खाऊन टाकली खाऊन टाकली. आम्हाला काय मिळालं? मिळाली नाही तुम्हाला. हे मैत्रिणी वित्रिणी फक्त नावाला. म्हणा ग. सगळी भजी हिनच हादडली असतील. बघताय ना कशी झालीये. अग अग सुनबाई. काय म्हणता सासूबाई. अग अग सुनबाई. काय म्हणता सासूबाई. अग अग सुनबाई. काय म्हणता सासूबाई. इथे ये. लवकर बोला. हा दागिन्यांचा डबा आणून ठेवला होता. दिसत नाहीये. दागिन्यांचा डबा माझा काय ग केलास काय ग केलास. दागिन्यांचा डबा इतके वर्ष झाली एकदाही म्हणाल्या नाहीत अहो मला की घाल हो तुला छान दिसेल. छे सारखं स्वतःच घालायचं आणि स्वतःच मिरवायचं. गेला होतात ना माहेरी परवा. तो हळूच कपाटातनं काढला आणि माझ्या माहेरी दिला माहेरी दिला. जरा गोरी गोमटी दिसली म्हणून हिला सून करून घेतली. तोही माझ्याच डोक्यावर बसली. पण मी तुम्हाला पहिलंच सांगितलंय मी सासू आहे म्हटलं. खऱ्या दागिन्यांचा डबा होता ना तो आधीच मी माझ्या माहेरी नेऊन बघा मंडळी. पण आता बघा कसा कांगावा करते. सून चोरटी सासू कारटी सून चोरटी सासू कारटी सून चोरटी सासू कारटी चोरटी सासू कारटी. मस्त चोरटी चोरटी. माझा चष्मा. सासू सून भांडता भांडता लागल्या की नाचगगुमा करायला. मी माझं सूप घेऊन येते हा. खुंटण मिरची खुंटण मिरची खुंटण मिरची खुंटण मिरची. ए आता सूप. मी आले हा. कशी मी नाचो कशी मी नाचो या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेणी नाही मला. कशी मी नाचो कशी मी नाचो अगं कशी नाचो या गावचा त्या गावचा कासार नाही आला बांगड्या नाही मला. कशी मी नाचो कशी मी नाचो कशी मी नाचो. माझं काय सूप पडलं नाही. मी काय नाव घेणार नाही. मी पण काय बाहेर नव्हती गे. बरं बरं. भाद्रपदातल्या रविवारी गौराई आली घरी. चांदीच्या मखरात बसवली सोन्या मोत्यांनी सजवली. पूजा केली मनोभावे नैवेद्याला पंचपक्वान्ने. गौरीचं हे सुंदर रूप बघून मन आलं भरून. आणि मिलिंदरावांचं नाव घेते सह्याद्री वाहिनीवरून.
अहो कालच लग्न झालेली नवरी बोट तोडे घालून नटली बघा कशी. खेळा खेळा तू जा नाही बरं बरं. अटुष्य पानबाई अटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य ये गौरी ये ये आलीस तर ये लवकर ये चाफ्याचं फुल मला हुंगायला दे हुंगायला दे. अटुष्य पानबाई अटुष्य थोडे घालू आपण अटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य थोडे घालू आपण अटुष्य. ए चला ग आता लाडू झिम्मा खेळूया. एक दोन तीन तीन चार आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो. झिम पोरी झिम कपाळाचा भीम भीम गेला फुटून पोरी आल्या उठून सर झाल्या उठून ई तो बघ काचकिरडाला पायाशी. तो काय तिच्या पायाच्या तिथे होता बघ. काचकिरडा पाय मुरडा काचकिरडा पाय मुरडा पायाला बोचलाय भांबुरडा शिबाई हाय घाणेडा. काचकिरडा पाय मुरडा आडवळ घुम पडवळ घुम आडवळ पडवळ घुम 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 आडवळ घुम पडवळ घुम आडवळ पडवळ घुम घुम घुम. मस्त झाला ग छान खेळलात. चला ग आता गाठोडं घालूया. बापरे आपल्याला ए बाबा तुम्हीच करा. ए सांभाळून हा. कातवट काना म्हशी गेल्या राना म्हशी कधी येतील दूध कधी देतील दुधाची साय पटकन पितील. हा सुंदर खेळलात ग मस्त मस्त. गौरी गणपतीसाठी सगळ्यांचा आनंददायी खेळ. ए ऐका ना चला आता खेळूया आळुंकी साळुंकी. चालेल चालेल. कोण खेळतंय तुम्ही दोघी? हां चालेल. आळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगड फू बाई पगड फू. गेले होते शेता विसरले कोयता पगड फू बाई पगड फू. आळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगड फू बाई पगड फू पगड फू बाई पगड फू. शिक्षण, उच्च शिक्षण, नोकरी, करिअर, लग्न आणि मग लांबलेला पाळणा या सगळ्या चक्रव्यूहामध्ये आई अडकली आहे आणि एका कोवळ्या जीवाला या जगात यायची ओढ लागलेली आहे. तर आता ही माय लेकरं मिळून हे चक्रव्यूह कसं भेदतात पाहूया. कोणाचा हा आवाज? कोण बोलावतंय मला? आई हे तर तुझ्या पोटातलं बाळ बोलावतंय अगं तुला. काय? माझ्या पोटातल्या बाळाचा आवाज? किती आनंदाचा क्षण आहे हा. पण ह्या आनंदाच्या क्षणाला आई मी येऊ का असा प्रश्न तुला का बरं विचारावासा वाटला? तुझंही बरोबर आहे. सुरुवातीला शिक्षण, उच्च शिक्षण,
उच्च शिक्षणानंतर मिळालेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी, जोडीदाराबद्दलच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यामुळे उशिरा झालेलं लग्न आणि लग्नानंतर घर आणि करिअर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळता सांभाळता तुझ्या येण्याचा विचार करण्या इतका सुद्धा वेळ माझ्याकडे नव्हता. आणि खरं सांगू, तुझं येणं हे माझ्या करिअरमध्ये अडथळा होईल की काय असंही मला वाटत होतं. पण आता तुझ्या येण्याची चाहूल मला लागली आहे. मला खूप आनंद झाला आहे. तू मुलगा असोस किंवा मुलगी, तुझं अगदी आनंदानं स्वागत. हर्ष भरे स्वागत करीते बाई, बाळा तव आई. ऑफिसला जाईन मी रे जरी, येईन लवकरी. मी ऑफिसला गेले तरी तुझ्यासाठी लवकर येणार. तुला चिवकऊच्या गोष्टी सांगणार, बागेमध्ये फिरायला नेणार, खेळायला नेणार. आणि तू जेव्हा शाळेला जाशील ना, तेव्हा तुला जंक फूड डब्यामध्ये नाही देणार. तुला मी माझ्या हाताने खाऊ बनवून देणार. मग तू हळूहळू मोठा होत जाणार. तरुणपण ही निसरडी वाट आहे. त्यावेळेला तुझी मैत्रीण म्हणून मी तुझ्याबरोबर राहणार. तू आहेस ना आता. आणि तुझ्यावरती असे संस्कार करणार, माझ्या अपेक्षा मी तुझ्यावरती बिलकुल लादणार नाही, पण तुझ्यावरती असे संस्कार करणार की ज्यामुळे संपूर्ण देशालाही अभिमान वाटेल. आणि म्हणूनच तरी आता उशीर नको रे बाळा, ये रे घननीळा माझ्या लढीवाळा. आगोटा पागोटा खेळायचा का? हो चालेल ना. तू संध्याकाळी नाही थांबा, आधी बैल जिम्मा खेळूया. आधी बैल जिम्माच खेळूया. बरोबर, बैल जिम्मा ठीक आहे. नाही बैल जिम्मा खेळूया. आपल्याला काय रात्रभर खेळायचं? नाही बैल जिम्मा खेळूया. बैल जिम्मा. तेच विचारते मी. तू माझ्या पुढे. दोन दोन बैलांची लागली झुंज ग लागली झुंज. दोन दोन बैलांची लागली झुंज ग लागली झुंज. तिथं माझ्या विरवल्या सांडल्या पोरी ग सांडल्या पोरी. धाकट्या धीराला गवसत्या पोरी ग गवसत्या पोरी. धाकट्या धीरानं काय मग केलं ग काय मग केलं. दोन तीन चाबूक चमकाविल चमकाविल. हे मस्त खेळला का? छान झाला एकदम. येस. हे आता चला आगोटा बगोटा खेळूया. मगाशी राहिलं. आगोटा पागोटा आगोटा पागोटा. मलबार हिलवर जाईन म्हणते, हिलच्या चपला घालीन म्हणते. आगोटा पागोटा 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 आगोटा पागोटा. स्त्री हा कुटुंबाचा केंद्रबिंदू असतो. तिच्या परिघात तिचं अख्खं कुटुंब असतं. कुटुंबातल्या प्रत्येकाला ती प्रेम भावनेने बांधून ठेवते आणि त्या विणेतून नात्यांचा एक सुंदर गोफ विणला जातो. पाहूया. ए चला ग मग गोफ विणूया. हो, हे घ्या, जोड्या घ्या पटापट. ए मग चालेल, तुम्ही खडकावरचं पाणी आणि खेळा. तुम्ही गोफ खेळा. हां, तुम्ही गोफ खेळा. चला चला. जरा थोडं हां हां, बघा एकमेकांना आपटणार नाही तेवढं बघा जरा. गोफ विणू बाई गोफ विणू. अर्ध्या रात्री गोफ विणू. गरे घ्या गरे पोटाला बरे. न खैकाची म्हातारी मारे.
कट केली उद्या मरायची ती आजच नेली केळीच्या पानात बांधून नेली केळीचं पान फाटलं म्हातारीचं डोकं फुटलं. चला ग सख्यानो आता दिंडा करूया. हे दिंडा विभाग वडमी मध्ये येस येस चला चला. दिंडा मोड ग पोरी दिंडाची लांब दोरी दिंडा मोड ग पोरी दिंडाची लांब दोरी मका खुड ग पोरी मक्याला पीक भारी मका खुड ग पोरी मक्याला पीक भारी दिंडा मोड ग पोरी दिंडाची लांब दोरी. मस्तच खेळलात. गौरी गणपतीसाठी सगळ्यांचा आनंददायी खेळ. ए चला आता किकीचं पान करूया. किकीचं पान बाई किकी सागर मासा सू आल्या ग बाई गुजरणी कापूस आमचा पिंजरणी कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्याचा. किकीचं पान बाई किकी सागर मासा सू आल्या ग बाई गुजरणी कापूस आमचा पिंजरणी कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्याचा. किकीचं पान बाई किकी सागर मासा सू आल्या ग बाई गुजरणी कापूस आमचा पिंजरणी कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्याचा. ए चला ग आता पिंगा घालूया. होऊन जाऊन दे. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंग लेक माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा ग पोरी पिंग लेक माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा ग पोरी पिंग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंग लेक माझी ग सुंदर आहे ग पोरी पिंगा ग पोरी पिंग लेक माझा ग राज भिंडा ग पोरी पिंगा ग पोरी पिंग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंग लेक माझी ग सीए आहे ग पोरी पिंगा ग पोरी पिंग लेक माझा ग पायलट आहे ग पोरी पिंगा ग पोरी पिंग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंग माझा पिंगा ग जातो काशी ग आणतो ठुशी ग पोरी पिंग तुझ्या पिंग्यानं मला बोलवलं रात जागवली पोरी पिंग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. अगं चला चला तामतवली खेळूया ना. ते राहिलंच की खेळायचं. नाही नाही तुम्हीच खेळा. ताम तवली कंबर लवली 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 ताम तवली कंबर लवली 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 लवली. ए चला ग आता आपण गोफ मिळूया. गोफ विणू बाई गोफ विणू अर्ध्या रात्री गोफ विणू घरे घ्या घरे पोटाला बरे ना खाईल त्याची म्हातारी मरे मेली तर मेली कटकट केली उद्या मरायची ती आजच मेली केळीच्या पानात बांधून नेली केळीचं पान फाटलं म्हातारीचं डोकं फुटलं. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरली ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गो
विरू वा, खेळ तर फार सुरेख झाले. आम्हाला खूप मजा आली. आणि आमच्या सगळ्या सख्या किती सुंदर दिसतात पहा. त्यांचा उत्साह तर अगदी अवर्णनीय. मंडळी, तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला खालील पत्त्यावर जरूर कळवा. आमचा पत्ता आहे निर्माता मुंबई दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, उंदीर मामा की पार्वतीच्या नंदना मोरया गजानना बा गजवदना गजानना बा गजवदना गजानना बा गजवदना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना बा गजवदना गजानना बा गजवदना गजानना बा गजवदना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना बा गजवदना श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया